श्री तू बघ, एक दिवस असा येईल ना की मी या घरात सगळ्यांची लाडकी असेल आणि माझ्याशिवाय या घरात पानही नाही हलणार. म्हणजे मी सगळ्यांची मनं जिंकून घेईन, मला खात्री आहे. मला पण खात्री आहे. आणि एनिवे तू माझी लाडकी आहेसच, त्यामुळे शिव 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 शिव. अरे काय रे हे श्री? अगं पण मोठी आई, तू आता माझ्या खोलीत कशी काय? माझं काम आहे तुझ्याकडे. बोल ना मग. खाजगीत आहे. अगं बोल की मग. जान्हवी आपलीच आहे, परकी थोडीच आहे. बोल. नाही नाही, माझं झालंय, मी निघाले ऑफिसला, तुमचं चालू दे. नाही नाही तसं नाही, तू थांबलीस तरी चालेल मला, तसं काय नाहीये. पण नाही, खरंच मला उशीर झाला ऑफिसला, त्यामुळे मी निघते. चल येते मी. थँक्यू. बाय. बाय. येते मोठी आई. बाय. हा बोल. अरे तू कशाला पर्स उचलून दिलीस? का त्यात काय झालं? अरे काय झालं काय? ती तुझी बायको आहे. मग मग काय मग? तिने तुझी सेवा करायची का तू तिची? अगं ह्यात कसली सेवा? आणि मी तिला पर्स उचलून दिली, यात काही सेवा बिवा नाहीये. आणि एक वेळ नवरा बायकोने एकमेकांची सेवा केली तर कुठे बिघडलं? जन्मभराची साथ असेल तर एवढं करायलाच लागतं. तेवढं करावंच लागणार ना. तुझ्याशी ना वाद घालण्यात काही अर्थच नाही. मोठी आई, श्री, मला नाही आवडत रे तू कोणाची कामं केलेली. तू तुझी सुद्धा कामं केलेली मला आवडत नाही. ओके ओके ऑलराईट. बरं मला सांग, काय काम आहे तुझं? इंग्रजी शिकायचंय. ओके एक्सलंट. तू शिकवशील? हो अर्थात शिकवेल. कधी करूया शिकवणीला सुरुवात? शुभश्च शीघ्रम. आजपासून सुरुवात करू. आता नाही, अगदी आत्ता नको, मला आत्ता ऑफिसला जायचं, उशीर झालाय. संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर. हा चालेल चालेल. श्री, हा शरयूला घेऊ नकोस शिकवणीला. का? नाही नको नको, आधी मला शिकव मग तिला शिक. ऑलराईट ओके. ऑल राईट ओके. चुकलं? नाही काही चुकलं नाहीये, करेक्ट आहेस तू. हे असंच दिवसभर पाठ करत राहा. ऑल राईट ओके. ऑल राईट ओके. एक्सलंट. एका सेकंदात जातो, 2 मिनिटात परत येतो. पाठांतर चालू ठेव. ऑल राईट ओके. ऑल राईट ओके. पण त्याचा अर्थ सांगितलंच नाही. श्री, ऑल राईट ओके म्हणजे? ऑल राईट ओके. छोटी आई, अरे हे घे हे घे हे घे. बरं झालं आलीस. तुझा डबा आणि ही पाण्याची बाटली. अहो निदान माझा डबा तरी मला भरू द्या ना. नको, तू मला कुठलीही मदत करू नकोस, कारण तुला बोट पकडायला दिलं ना की तू हात धरायला जातेस. अगं तू आहेस ना, तुला किचन मध्ये येऊ तरी देते मी. इंदू वहिनीला तू उभं नाही करत. इंदू वहिनींवरून आठवलं, ए मला मदत करशील प्लीज जानू? ए तुला जानू म्हटलं तर चालेल ना? हो चालेल, म्हणजे माहेरी तर सगळे अशीच हाक मारतात. माहेरी मी म्हटलं तर चालेल ना? हो छोटी आई. ओके. ए मग चालेल म्हणा की. ते नाही ग, मी आता तुला विचारलं ते प्लीज करशील? एक मिनिट हा छोटी आई, तुम्ही फक्त एक प्रश्न विचारलाय, जानू म्हटलं तर चालेल का? मला काय मदत हवी आहे ते तुला मी सांगितलंच नाहीये का? नाही. विसरले. एक मिनिट. हा हे बघ, माझ्या ना लक्षात राहावं म्हणून मी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ए बघ. हा, जान्हवीला इंग्रजीच्या शिकवणीचं विचारायचंय. ऐक, तुला इंग्रजी येतं? हो येत. नाही असं नाही, म्हणजे लिहायला वाचायला बोलायला सगळं असं व्यवस्थित येतं? हो येत. हा म्हणजे आता रोजची बोलायची सवय नाहीये मला, पण ग्रामॅटिकली करेक्ट मी बोलू शकते. तुला इंग्रजी येतं? तुला माहितीये का केवढं मोठं काम केलंस तू माझं. म्हणजे तू मला इंग्रजी शिकवशील? शिकवीन. नाही असं नाही, ते सगळंच लिहायला बोलायला वाचायला आणि ग्रामॅटिकली करेक्ट. नक्की शिकवीन. पण
नाही म्हणजे शिकावं माणसाने, आयुष्यभर शिकावं चांगलंच असतं, पण हे अचानक इंग्रजी शिकणं कुठून आलंय डोक्यात? अचानक नाही ग, माझी बरोबरी करायची आहे ना, मग म्हणून तिला शिकायचं. असं काय बोलता हो इंदू वहिनी? तुम्ही पण शिकताय, मी पण शिकते, त्यात काय एवढं? आता मी शिकायचं म्हटल्यावर तुला बरं सुचलं. नाही नाही इंदू वहिनी, मला ना खूप आधीपासून शिकायचं होतं. हो, मग आधीपासून का नाही शिकलीस? कारण मी विसरले होते. आता मी शिकायचं म्हटलं बरोबर तुला आठवलं. हो ना, मला आता लगेच आठवलं. शिक शिक, बघू किती शिकतेस ती. तू आहे आणि मी आहे. असं काय बोलताय इंदू वहिनी? दाखवेन मी पण तुम्हाला चांगलं मस्त इंग्रजी शिकून. चेहरा बघितलास का आरशात? काय झालं? काही लागलंय का इंदू वहिनी तोंडाला? शरे, मग अगं म्हणजे हे बघ, आधी मी शिकते मग तुला शिकवते, चालेल? तुम्ही शिकवणार मला? तुम्हालाच येत नाही ना, उगाच काहीतरी चुकीचं शिकवाल. तुम्ही नका शिकव, मला जान्हवी शिकवणार आहे. हो का? मग मी बघतेस तू कशी इंग्रजी शिकतेस ती. त्यात काय, मला येतं, मी पण शिकेन. महिन्याभरात तुला असं फाड फाड बोलून दाखवते की नाही बघ. मग मी पण तुम्हाला महिन्याभरात फाड फाड इंग्रजी बोलून दाखवते, बघाच तुम्ही. ठीक आहे, मग महिन्याभरानंतर आपण स्पर्धा लावूया इंग्रजी बोलण्याची. हा चालेल. हा, मी काय घाबरते काय? मगाचपासून शांतपणे उत्तर देते, मी पण तयार आहे स्पर्धेला. बघ हा शरयू, जर हरलीस ना तर माझ्या वाट्याला परत जायचं नाही. आणि जर तुम्ही हरलात ना तर तुम्ही मला परत कधीच त्रास द्यायचा नाही. मी तुला त्रास देते? नाही देत वहिनी. नाही ठीक आहे, वहिनी. आता तू बोललीस ना, मग आता स्पर्धा लावूयाच आपण. चालेल चालेल, 1 महिन्यानंतर आपली स्पर्धा. हा ठीक आहे, स्पर्धा. ऑल राईट, ओके. और या या आलं मला. स्पर्धा आहे आपली. ओके, ऑल राईट, ओके. मला पण येतो ओके. मी काय घाबरते काय? छोटी आई, ऐका ना, मी काय म्हणते, स्पर्धा वगैरे कशाला? काय नाही, मी पण स्पर्धा घेणार. मी जिंकून दाखवेन तुला. आणि आमच्या घरी ना असंच असतं, म्हणजे आम्ही अशा घेत असतो स्पर्धा. म्हणजे पाककलेच्या स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, स्वच्छतेच्या स्पर्धा आणि श्लोकांच्या स्पर्धा पण असतात. अरे वा. हो, पाककलेच्या स्पर्धा असतात ना, त्यात नेहमी नर्मदा वहिनी जिंकतात. आणि स्वच्छतेच्या स्पर्धा असतात ना, त्यात इंदू वहिनी जिंकतात. श्लोकांच्या स्पर्धा असतात ना, त्यात सरू जिंकते. आणि रांगोळीची स्पर्धा असते ना, हा, तेव्हा पण इंदू वहिनी जिंकतात. फारच कच्चा गडी वाट्याला आलाय ग तुझ्या. नाही नाही, ह्या कच्च्या गड्याला पक्का कसं करायचं ते बघूया ना आपण. आणि मी काय म्हणते छोटी आई, बाईने जर मनात आणलं ना तर ती अख्खं जग जिंकू शकते. ही तर फक्त स्पर्धा आहे. पण इंदू वहिनी पण बाईच आहेत ना. अरे बापरे. अरे बापरे, म्हणजे मला काहीच येणार नाहीये. नाही नाही, ऐका ना, मी काय म्हणते, आपण ना ही स्पर्धा जिंकायचं असं म्हणून नाही खेळायची. मग? हे सगळं करताना आपल्याला आनंद होणार आहे की नाही, मग आपण आनंदासाठी खेळायची. चालेल? हा, आनंद तर मिळणार आहे. आणि ना इंदू बहिणी जिंकल्या ना तरी मला आनंद होईल. दॅट्स द स्पिरिट. किती निर्मळ मनाच्या आहात हो तुम्ही. निर्मळ मनाच्या. थांब थांब, मला ना आत्ताच असं कुणीतरी म्हणाले. छोटी आई, मी म्हणाले होते. तूच म्हणत असते. चला आता मी निघते. ए, उशीर झाला का ग तुला? नाही, अजूनपर्यंत नाही झालाय, पण गप्पा मारत राहिले तर होईल. जा जा, डबा आठवणीने संपव हा सगळा. येऊ? लवकर ये. अच्छा. बाय. इंग्रजी शिकणार इंदू बहिणी आणि मी. अहो हो, चला लवकर, खाली गाडी वाट बघते. सगळ्या रूम मध्ये जाऊन काही ते पाहिलंयत की नाही मलाच बघायला हवं. काही सामान वगैरे आपलं राहिलं तर तो काही घर मालक आणून द्यायचा नाही आपल्याला. पक्का चिंधी चोर आहे तो. इकडे तुम्ही काही बघितलेत का? वाटलंच होतं मला. पाहिलं, हेच राहिलं होतं. चला या लवकर तुम्ही. हो, पुढे मी आलो.
बाबा, बाबा निघूया का? असू दे, जाईन मी. हॅलो. हा, कोण बोलतंय? कुठून? नायक डॉक्टरांच्या हॉस्पिटलमधून? हा हा, बोला ना. डॉक्टर आले का? वाव, ग्रेट. मग मी कधी येऊ माझ्या बाबांना घेऊन? पुढच्या गुरुवारी? हो, चालेल चालेल चालेल. थँक्यू सो मच. हा हा, थँक्यू. श्रीला कळवू का? नको, त्यापेक्षा प्रत्यक्ष भेटूनच बोलेल. बाबांनाही सांगायला हवं, पण त्यांनाही भेटूनच सांगितलेलं बरं. एकशे 40 गेली का इथून? माहिती नाही. सॉरी, पण मी त्या नजरेने पाहत नाहीये तुम्हाला. तुम्ही कुठल्याच नजरेने पाहू नका मला. नाही पाहत. सॉरी, पण माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. माझी बायको स्वप्नात आली होती माझ्या, म्हणाली मुलगी माना तिला आणि कन्यादान करा. पण लग्नात येऊ दिलं नाही डीसीपी साहेबांनी. त्यांनी माझी सगळी प्रकरणं उकरून काढली. नोकरी गेली माझी. आता बेकार आहे मी सध्या. पण तुम्ही माझी तक्रार करायला नको होती. हे बघा, मुळात मी तुमची कुठली तक्रार केलेली नाहीये. मग डीसीपी साहेब माझ्या मागे का लागले हात धुवून? ते त्यांना जाऊन विचारा ना. त्यांना कोण विचारणार? सिंगम म्हणतात लोक. ते कमी, त्यांचा पट्टा जास्त बोलतो. सॉरी, म्हणजे माझ्यामुळे उगाच तुम्हाला त्रास. पण आता तुम्हाला मी त्रास देणार नाही. मुलगी मानले ना मी तुम्हाला. आता माणुसकीच्या नात्याने येता जाता शाब्दिक देवाणघेवाण होईल ना. म्हणजे एवढीच होईल ना. आता माझी बायको वॉच ठेवून असते माझ्यावर. गीता, ऐक ना, आज अनिल भेटला होता. अनिल? हो, तो टकल्या वेडा. हो, कुठे? बस स्टॉपवर. तुझ्या? हो ग. काय म्हणाला? आता मी तुला मुलगी मानतो. मग तू काय म्हणालीस? छे ग, मी नाही बोलले काहीच. बोलू पण नकोस. जास्त टिवटिव केली ना तर सरळ जिजूला फोन कर आणि दम दे त्याला. नाहीच बोलणार आहे मी.
अन्विताई बोलावलंस? हो, ही सरांच्या केबिन मध्ये ती माणसं बसली होती, ती गेली का रे? हो, केव्हाच. बरं. आणखी काही काम आहे का? नाही. बर. अगं मला ना जरा सरांना EMI बद्दल विचारायचंय की डॉक्टर नायक आले ना परत, मग आता ऑपरेशनची डेट फिक्स होईल, मग हप्ता पण रेग्युलर सुरू होईल, त्याबद्दल जरा सरांशी बोलते. जा. गीता आलेच का? हो. सर. अरे बरं झालं जानवी, बरं झालं तू आलीस. का सर, काय झालं? काय नाही जानवी, तू परत आल्यामुळे माझं टेन्शन खूप कमी झालंय. आता मी अगदी रिलॅक्स्ड आहे, म्हणजे शांत मनाने घरी जाऊ शकतो मी. पण त्यामुळे एक प्रॉब्लेम झालाय जानवी. काय सर? स्मिताची सगळी बडबड मला ऐकू येते. तुला कालची गंमत सांगतो. काल आम्ही त्या इजिप्शियन ममीज माहिती आहेत ना तुला? हो सर. आता त्यांचं एक्झिबिशन पाहायला गेलो होतो. एक्झिबिशन ऐकून आम्ही बाहेर निघालो, तर बाहेर कुठला तरी अमृत कुंज वगैरे अशा काहीतरी बंगल्याची पाटी होती, आणि त्या बंगल्याच्या पाठीखाली एक बाण काढला होता, आणि तिथे असं लिहिलं होतं की ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी पत्ता बाजूच्या पानवाल्याला विचारावा. आम्ही दोघेही असलो, घरी गेलो. रात्री बरोबर 3:18 स्मितानी मला गदा हलवून उठवलं आणि मोठमोठ्याने हसायला लागली. मी घाबरलो, म्हटलं हिच्या आईला काय झालं की काय. तर स्मिता म्हणते कशी, तुम्हाला आठवतंय का आपण दुपारी पाटी पाहिली? ज्यांना लिहिता वाचता येत नसेल त्यांनी पत्ता बाजूच्या पानवाल्याला विचारावा. म्हटलं स्मिता झालं ना हसून त्यावेळेला. त्याच्यावर स्मिता मला म्हणाली की एखादा लिहिता वाचता न येणारा माणूस तिकडे गेला आणि त्यांनी पानवाल्याला पत्ता विचारला तर त्याला बंगला मिळेल हे बरोबर, पण समजा पानवाला बंद असेल तर त्याला कसा बंगल्याचा पत्ता मिळणार? असू दे हो सर, त्यांनी पण तुमची गंमत केली असेल. अगं गंमत तर तिने माझ्याशी लग्न करूनच केली आहे, आणि ती सारखी मला वाकुली दाखवत असते. टुक 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 तू माझ्या नवरा, मी तुझीच तुडी. बघ आता काय ते. काही या सर, त्या बिचाऱ्या इतक्या चांगल्या आहेत आणि तुम्ही सतत. बिचाऱ्या? जानवी, तुझ्या डिक्शनरीत बिचारी या शब्दाचा अर्थ काही वेगळा आहे का ग? तू गीताला बिचारी म्हणतेस, माझ्या बायकोला बिचारी म्हणतेस, नक्की काय अर्थ आहे तुझ्या डिक्शनरीत? बोल, तुझं काय काम होतं? सर, डॉक्टर नायक आहेत ना, ते परत आलेत. अरे वा, म्हणजे आता तुझ्या वडिलांचं ऑपरेशन होऊ शकेल. म्हणूनच मला तुम्हाला सांगायचं होतं की EMI जर. ते बघू नंतर. सर असं काय करताय तुम्ही? अहो हप्ते जितक्या लवकर कट व्हायला लागतील तितकं माझ्यासाठी पण बरं ना. बघ जानवी, तू त्या लोनचं उगाच टेन्शन घेऊ नकोस. म्हणजे आरामात हप्ते भर, नाही भरलेस तरी चालेल. असं कसं चालेल सर? अरे मी सांगतोय ना चालेल. नाही सर, पण आपल्या दोघात बॉस कोण आहे? तुम्ही. मग मी सांगतो तसं ऐकायचं. सर. जानवी, जरा प्रॉब्लेम झालाय. आली बँकेतली चुलत मम्मी आली. हा? काय प्रॉब्लेम आहे? सर जान्हवी आहे ना? हो तेच तर. जान्हवी, बघतेस का जरा काय प्रॉब्लेम आहे तो? येस सर. चला, सुटलो. कधी नाही ते एकदा उपयोगी पडली गीता. हे बघ जान्हवी, मी तुझा बॉस आहे आणि तू विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकत. सर तसं नव्हतं म्हणायचं मला इतकंच म्हणायचंय की पुढच्या महिन्यापासून माझे हप्ते सुरू झाले तर बरं होईल. हो, पुढच्या महिन्यापासून? हा, मग पुढच्या महिन्यातलं पुढच्या महिन्यात बघू. नाही सर, तुम्ही ठोस असं उत्तर का नाही देतात? पण असं एकदम ठोस उत्तर कसं देणार? म्हणजे काय सर? म्हणजे बघ, आता तुझ्या वडिलांच्या पायाचं ऑपरेशन होत आहे ही चांगली गोष्ट आहे. हा? आणि तुझं लग्न झालंय. सर अहो, या दोन्ही गोष्टींचा माझे हप्ते फेडण्याशी काय संबंध आहे? जान्हवी, तू मला वाक्यच पुरं करू देत नाहीस, मध्येच बोलतेस. घरी मुलगा असं करतो, ऑफिसमध्ये तू असं करतेस. गंमत सांगतो तुला. हे माझ्या धाकट्या मुलाची, 7वीतल्या मुलाची टेस्ट झाली काल, त्याचा रिझल्ट होता. हा टेस्ट मध्ये नापास झाला. घरी आल्यावर मी त्याला म्हटलं, कारट्या, नापास झालास ना टेस्ट मध्ये, आता मला बाबा म्हणू नकोस. तर मला म्हणतो कसा, बाबा ही स्कूल टेस्ट होती, DNA टेस्ट नाही. सांग तर यावर मी काय बोलणार? सर प्लीज, आता बाबांच्या ऑपरेशनची तारीख सुद्धा ठरेलो, मला हप्ते फेडायचे. आपण यावर उद्या बोलू. सर उद्या काय वेगळं बोलणार आहोत आपण? मी रात्रभर विचार करणार आहे जान्हवी. असं का बोलताय तुम्ही? जान्हवी, सांगितलं ना माझा आता बोलण्याचा मूड नाहीये, आपण प्लीज नंतर बोलूया प्लीज. अहो सर, पण बोलण्यासारखं काही नाहीच आहे.
फक्त पुढच्या महिन्यापासून माझे हप्ते सुरू होऊ देत इतकंच म्हणायचंय, त्यात काय एवढं? ते काय त्याच्यात. स्मिता फोन कर ग स्मिता. स्मिता प्लीज फोन कर. सतत फोन करतेस, आज नेमका फोन करत नाहीये स्मिता. फोन कर. बरं 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 बघू 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 म्हणजे काय सर? बघू म्हणजे कट करू. नक्की? नक्की. थँक्यू सर. हो यू मे गो नाव. हं? म्हणजे मला बायकोला फोन करायचा ना म्हणून. ओ आय एम सॉरी सर. ओके. हॅलो गोखले साहेब. बोरकर बोलतोय. बोरकर, मॅनेजर बोरकर. अहो तुमच्या बायकोनी मला हैराण केलंय हो त्या लोनच्या हप्त्यांसाठी. अहो नाही हो, मला फार काळ अभिनय नाही करता येत. नाही तुम्ही काही काळजी करू नका, तुमचं म्हणणं बरोबर आहे. जे लोन दिलंच नाही त्याचे EMI कसे काय घेणार तुम्ही? खरंय. हो हो तुम्ही काही काळजी करू नका, मी सांगतो तिला. नाही 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 नाही, आता आणखीन खोटं बोलून आणखीन एका निरागस माणसाच्या मानेला गळफास लावायचा नाहीये मला. नाही काय नाही काय नाही. हो मी सांगतो, आजच सांगतो. ओके सर. ओके बाय. मी आजवर स्वाभिमानाने जगत आले आणि मला यापुढेही स्वाभिमानानेच जगायचंय. तू ह्याचा मान ठेवशील इतकी किमान अपेक्षा होती रे माझी. माझ्या तत्वांपेक्षा एखाद्याला पैसे देऊन मिळणारा मोठेपणा हवा होता का तुला?